हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा गावरान पद्धतीने झणझणीत आणि एकदम चविष्ट असा मटणाचा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहे. मटण करी एकदम छान बनवलेला आहे. कमी साहित्यात तेवढीच आपण मटण बनवलेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे आणि झटपट आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मटण आपण बनवलेलं आहे. मटणाचा रस्सा झणझणीत आणि एकदम मस्त असा नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. इथे बघा, सर्वप्रथम मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. आता हे आपण शिजत घालणार आहे. त्याआधी यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची आणि हळद मीठ लावायचं आणि 10 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं. इथे बघा, मी मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे. याला छान असं हळद मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण मटण शिजत घालणार आहे. 10 मिनटं मटण आपलं चांगलं हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. आता शिजत घालणार आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घालते. शिजत घालण्यासाठी जास्त तेल नाही घालत, थोडंच घातलेलं आहे. त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तो मी चांगला परतून घेणार आहे. हलक्याशा सोनेरी रंगावर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे बघू शकताय, कांदा मी चांगला भाजून घेते आणि त्यानंतर आपण जे हळद मीठ लावलेलं मटण आहे ते घालून घ्यायचं. मी कांदा भाजल्यानंतर मटण घातलेलं आहे आणि 4 ते 5 मिनटं आपल्याला हे मीडियम फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे मटण. यामध्ये इथे बघू शकताय, कांद्यासोबत मी इथे मटण परतून घेते. म्हणजे छान हे परतलं जातं आणि याला छान पाणी सुटतं मटणाला. इथे बघू शकता, मी 4 ते 5 मिनटं मटण परतून घेतलेलं आहे. कलर याचा बदललेला आहे आणि पाणी सुटायला लागलेलं आहे. आता याच्यावर ताट ठेवायचं आणि 5 ते 6 मिनटं छान हे मटण मी वाफवून घेणार आहे बिना पाणी घालता. इथे बघू शकताय, ताट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे. थोडंसं पाणी घालायचं यामध्ये. पाणी गरम, वरचं पाणी गरम होतं तसं खालच्या मटणाला पाणी सुटतं आणि छान वाफेवर मटण शिजतं आणि छान चव लागते. इथे बघू शकताय, पाणी घातलेलं आहे. आता इथे मसाला बघा, एक छोटी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक मिडियम साईजचा कांदा, कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे, एक चक्री फूलचं 2-3 तुकडे घेतलेले आहेत, 3 लवंग घेतलेले आहेत आणि एक दालचिनी घेतलेले आहेत. आता आपण कांदा आणि इथे खोबरं भाजून घेणार आहे. आता मी इथे तव्यावर खोबरं भाजून घेते. भाजून घेतल्यामुळे छान असं आपल्या रस्स्याला टेस्ट छान येते. त्यामुळे थोडंसं भाजायचं. इथे थोडं तेल घातलेलं आहे आणि मी खोबरं भाजून घेते. इथे बघू शकताय, चांगलं खोबरं मी इथे भाजून घेतलेलं आहे हलकेसे डाग पडेपर्यंत. आता ते मी काढून घेते आणि त्याच तव्यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहे. थोडंसं 1 चमचा छोटा तेल घालून घेते आणि चांगला भाजून घेते. इथे बघू शकताय, कांदा मी इथे घातलेला आहे, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि चांगला कांदा आपला भाजून घेतलेला आहे. आता काढून घ्यायचा आणि गॅस बंद करायचं. हवं तर यामध्ये तुम्ही आलं आणि लसूणसुद्धा याच्यासोबत भाजून घेऊ शकता. गॅस बंद केलेला आहे. गरम तव्यामध्ये फक्त मी इथे तीळ आणि जिरे घालून चांगलं फक्त भाजून घेते, गरम करून घेते, जे रस्स्याला टेस्ट छान येते. तीळ आणि जिरे 3 चमचे मी तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा मी जिरे घेतलेले आहे, तिथं घातलेलं आहे तव्यामध्ये आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय, तीळ जिरे चांगले भाजून घेतलेले आहेत. मी काढून घेते आणि मसाला थंड करून घ्यायचा आहे. मसाला प्लेटमध्ये काढून सगळा थंड करून घेते. तोवर इकडे बघा, 5 ते 7 मिनटं हे वाफेवर आपलं मटण छान शिजलेलं आहे. त्यामध्ये वर गरम झालेलं पाणी आहे, ताटामध्ये ते घालून घ्यायचं. तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा तेवढं तुम्ही ताटामध्ये पाणी घालून गरम करून नंतर घालू शकता. हे मिक्स करून घेते मी. मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण या ताटामध्ये पाणी घालून गरम करायला ठेवायचं आणि नंतर आपण पाणी गरम झाल्यानंतर मटणामध्ये घालायचं. इथे बघू शकता, पाणी गरम होतंय तोवर आपण मसाला थंड झालेला आहे वाटून घेऊया. तीळ, जिरे, कोथिंबीर, इथे आलं, खोबरं, कांदा, आपलं सगळं खडा मसाला आपण इथे घातलेला आहे आणि गरजेनुसार पाणी घालून मसाला चांगला वाटण करून घेतलेला आहे. इथे बघू शकताय, चांगलं वाटण एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता इथे बघू शकताय, पाणी चांगलं गरम झालेलं आहे. मी यामध्ये घालून घेते.
मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा ताट ठेवून थोडंसं पाणी घालायचं. जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी घाला. मी अजून थोडं पाणी यामध्ये घालून घेते आणि मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय थोड्या वेळानंतर मी पाणी घातलं होतं. मटण आपण शिजले का चेक करूया. मटण शिजायला इथे 35 ते 40 मिनटं लागतात. त्यामुळे गॅस एकदम कमी करायचा आणि छान असं मटण आपण शिजवून घ्यायचं. असं मटण शिजवून घेतलं की छान चव लागते. मटण चांगलं आपलं शिजलेलं आहे. आता आपण फोडणी देऊन घ्यायची. त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. जो मसाला आपलं वाटण केलेलं आहे ते यामध्ये भाजून नंतर आपण रस्स्यामध्ये घालणार आहे. कढईमध्ये थोडंसं पळीभर तेल घातलेलं आहे. 2 ते 2.5 चमचे मी ते घरगुती लाल तिखट घालून घेते. तुमच्या अंदाजाने तुम्ही घाला. आणि 1 चमचा मी मटण मसाला घातलेला आहे. लाल तिखट आणि मटण मसाला हलकंसं तेल गरम झाल्यानंतरच घालायचा, म्हणजे तो जळत नाही. चांगला भाजून घ्यायचा. इथे बघा हे चांगलं भाजून घेते आणि त्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते घालून चांगलं भाजून घ्यायचं. इथे बघू शकताय मी वाटण घालून घेते आणि वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. आणि छान असं बघा इथे सगळं वाटण घातलेलं आहे आणि भाजून घेते. बघा इथे वाटण घालून घेतलेलं आहे आणि ह्या मसाल्यांमध्ये मी मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि चांगलं आपलं हे तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं. बघू शकताय चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे. त्यामध्ये मी मटण शिजलेलं पाणी घालून घेते, म्हणजे छान असं हे आपलं मसाला शिजला जातो. पाणी घालून चांगला मी मसाला इथे शिजवून घेतलेला आहे. थोडंसं अजून पाणी घालून तेल सुटेपर्यंत अजून मी मसाला शिजवून घेते, म्हणजे रस्सा आपला छान तयार होतो. झाकण ठेवून चांगलं मी तेल सुटेपर्यंत हे शिजवून घेतलेलं आहे. मसाला चांगला शिजलेला आहे. आता गॅस बंद करून आपण हा मसाला रस्स्यामध्ये घालून घेऊया. इथे बघा रस्सा मी गरम करायला ठेवलेला आहे. मटण शिजलेलं. आता त्यामध्ये आपण इथे मसाला सगळा घालून घ्यायचा. तुम्हाला जसं घट्ट पातळ बनवायचं तसं यामध्ये तुम्ही पाणी गरम करून अजून वरून घालू शकता. इथे बघू शकताय सगळा मसाला मी घालून घेते. मिक्स करून घ्यायचं. लागलं तर वरून पाणी घालायचं. आता ज्या कढईमध्ये आपण मसाला बनवलेला आहे त्यामध्ये थोडंसं मी पाणी गरम करून यामध्ये घालून घेते, म्हणजे कढईला लागलेला मसाला सगळा यामध्ये घालून घ्यायचा. इथे बघू शकताय मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं मी वरून कढईमध्ये पाणी गरम करून सगळं मिक्स करून यामध्ये घालून घेते. चांगला मसाला तयार झालेला आहे. बघू शकताय इथे आपलं मटणामध्ये मसाला घातलेला आहे. छान उकळी काढून घ्यायची आणि झाकण ठेवून मटण आपलं शिजलेलंच आहे पण मसाल्यासोबत शिजवून घ्यायचं. याच्यावर झाकण ठेवून आपण याला 5 मिनटं शिजवून घ्यायचं. इथे बघू शकताय मटण शिजताना आपण मीठ घातलेलंच होतं, पण मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते. यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मी इथे मीठ घातलेलं आहे आणि इथे बघा झाकण ठेवून 5 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं. इथे बघू शकताय 5 मिनटाच्या नंतर चांगलं आपलं हे मटण मसाल्यासोबत शिजलेलं आहे. सगळ्यात छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. मस्त आपला हा रस्सा तयार झालेला आहे. गावरान पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट असा तयार होतो बघा. आणि आपण हे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. एकदम मस्त आणि एकदम छान झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने मटणाचा झटपट बनणारा रस्सा बनवून बघा. एकदम छान झालेला आहे. अर्धा किलो मटणाचा आपण रस्सा बनवलेला आहे. याच पद्धतीने तुम्हाला जादा बनवायचं असेल तर तुम्ही याच पद्धतीने बनवू शकता. मसाल्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता. इथे बघू शकता मस्त असं आपण तयार झालेला आहे मटणाचा रस्सा. झणझणीत आणि चविष्ट असा. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. एकदा तुम्ही या पद्धतीने मटणाचा रस्सा नक्की बनवून बघा. तुमचा पण छानच होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.